अरे जाना जाना हे एकमेकाच्या विरुद्ध लढले, नाक्या नाक्यावर होऊ द्या चर्चाचे बॅनर लावले, काय काय नाही केलं या लोकांनी, ते सगळे एक झाले. यांना भीती वाटली सुधा घारे आमदार झाल्यावर हा एवढी सेवा करतो, आमदार झाल्यावर काय करेल, मग आमचं राजकीय दुकान कसं चालेल, यांची दुकानं चालू ठेवण्यासाठी घडलेल्या गोष्टी विसरून हे लोक एकत्र झाले. सुधाभाऊ महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती हिंदुस्थानची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी चरणी नतमस्तक होतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेले शहीद भाई कोतवाल, शहीद धीराजी पाटील, त्यांचे सारे सहकारी यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. छत्रपती शाहू महाराजांचं स्मरण करतो. शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी विनम्रपणे अभिवादन करतो. आज या ठिकाणी नवसंकल्प या नावाने होत असलेली खऱ्या अर्थाने सुधाकर भाऊ तुमच्यावर प्रेम करणारी, तुम्हाला आमदार करण्यासाठी अहोरात्र काबाड कष्ट करणारी ही सारी कर्जत खालापूरची जनता, तुम्हाला माझा सगळ्यांना मानाचा मुजरा. तुम्ही या ठिकाणी हरले नाहीत, तुम्ही कडवी झुंज दिले, त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनुभव आहे, अभिमान आहे. मी थोडीशी गोष्ट बोलतो, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. मी सुरुवातीपासून सांगत होतो, ज्या गावामध्ये 300 मतदार आहेत तिथे 30 कार्यकर्त्यांची नेमणूक करा, 10-10 मतदार वाटून घ्या. आपल्या पक्षाच्या विचारांचा मतदार नसेल तरी त्याच्या घरामध्ये 12-12 वेळा जा. किती जण गेले, किती जणांनी काय केलं, मी आता त्याचं संशोधन करणार नाही, त्याचा दोषही देणार नाही, परंतु पुढच्या काळामध्ये ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी आपल्या सर्वांना विनंती केली होती मतदार याद्या देऊन, तुमच्या गावामध्ये 100% भावना पडणाऱ्या मतदाराची खूण करून कळवा. त्या ठिकाणी डोकं आपटून जे मतदार भेटणार आहेत त्यांचाही सर्वे करा, आणि काही लोक ज्यांना पक्षाचं देणं घेणं नसतं अशाही मतदारांचा सर्वे करा. आपण मित्रांनो तिथे कुठेतरी थोडंसं गफलत झाली, कुठेतरी आपण आळसपणा केला आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला. भाऊ तुम्ही कर्जतच्या कर्जत खालापूरचे ग्रामीण भागातले तुम्ही आमदार आहात. थोडासा जो काय फरक पडला तो शहरांच्या मध्ये पडलाय. कर्जत मधल्या शहरामधला फरक 1390 मतांचा झेलून आपण 915 मतांनी पुढे सरकलो होतो. खालापूरच्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे. त्या ठिकाणी अंकित साखरे असतील, सगळे बंडे असतील, सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी काम केले प्रामाणिकपणानं. म्हणून मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करेन. आणि सुधाभाऊ खचला नाही याचं मला परवा एक उदाहरण आलं की सुधाभाऊंचा मला फोन आला, भरतभाई आपल्याला कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आहे, आपल्याला एक मिटिंग घ्यावी लागेल. आणि सुधाभाऊंना मी म्हणलो सुधाभाऊ तुम्ही अरे मी कसला खचतोय, समोरचे खचतील, मी खचणार नाही. जनतेने माझ्यावर प्रेम केलंय, त्या जनतेची सेवा मी प्रामाणिकपणानं करेन. मी आजपासून आपल्या सर्वांना सांगेन की तुमचा माझा या मतदारसंघाचा आमदार कोणी असो आपल्याला काय घेणं देणं नाही. आपण त्याला मोजत नाही, त्याची मोजदाद घेत नाही. तुमचा माझा आमदार हा सुधाकर घारे आहे, याचं स्मरण सगळ्यांनी ठेवा. सुधाकर घारेंना पत्रकार मंडळी काय मिळेल काय नाही मिळेल नका चिंता करू दादा, कशाला चिंता करता. अरे जनसेवक आहे रे, 2017 पासून लोकांची ताण भागवतो रे हा माणूस. असा कुठलाही राज्यकर्ता या कर्जतमध्ये जन्माला आला नाही. लोकांची भूक भागवणारा, लोकांना आरोग्यासाठी मदत करणारा असा हा कार्यकर्ता दुर्दैवाने आमदार झाला नाही. हे तुमचं माझं दुर्दैव आहे, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या आयुष्यातलं दुर्दैव नाही. सुधाभाऊ तुम्हाला प्रामुख्याने सांगेन, माझा पक्ष सुधाकर घारे आहे. मी आल्यापासून सांगत होतो, आजही सांगतो, माझा पक्ष सुधाकर घारे, माझा नेता सुधाकर घारे, आणि उद्याची निवडणूक जी जी लढाल त्या निवडणुकीचा चिन्ह सुधाकर घारे हे मानून मी सदैव अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर आहे. काही मंडळी बोलत होती या पत्रकारांच्याकडे, काही भंगार मंडळी, पोपट मंडळी बोलत होती. त्यांना साल्याना भंगार आणि सोन्यामधला चांदीमधला फरक कळत नाही. ते भंगाराची आणि सोन्याची बरोबरी करतात आणि पत्रकार मंडळी त्यांची व्हिडिओ लोकांना त्यांच्या बातम्या दाखवतात. आणि त्यांना विचारा सोन्यातला आणि भंगारातला फरक काय. अशा भंगार मंडळीचं नाव घेऊन माझ्या तोंडामध्ये मी का माझं तोंड वायाला घालू. मी या ठिकाणी एकच सांगेन की सुधाकर घारे नावाचा जो समाजसेवक जन्माला आला होता, मी वारंवार सांगत होतो, या ठिकाणी सुधाकर घारेंच्या मध्ये ईश्वराचा अंश आहे हे मी वारंवार सांगत होतो. या ठिकाणी सुधाकर घारे हा छत्रपती शिवप्रभूंचा मावळा आहे हेही मी वारंवार सांगत होतो.
मला तोच त्याच्यामध्ये आजही दिसतो. भले माझ्या नेत्याचा पराभव झाला असेल तरी मला सुधाभाऊ तोच दिसतो ज्याच्यामध्ये देव माणूस जडलेला आहे. सुधाभाऊ, हे तुमची धास्ती किती झाली या लोकांना. अरे जाना जाना हे एकामेकाच्या विरुद्ध लढले, नाक्या नाक्यावर होऊ द्या चर्चाचे बॅनर लावले, काय काय नाही केलं या लोकांनी, ते सगळे एक झाले. यांना भीती वाटली सुधा घारे आमदार झाल्यावर हा एवढी सेवा करतो, आमदार झाल्यावर काय करेल, मग आमचं राजकीय दुकान कसं चालेल, यांची दुकानं चालू ठेवण्यासाठी घडलेल्या गोष्टी विसरून हे लोक एकत्र झाले सुधाभाऊ. आणि यांना घाबरण्याची गरज नाही. यांची किंमत तुम्हाला सांगतो, मी जनतेमध्ये फिरणारा कार्यकर्ता आहे. नाक्या नाक्यावर गाडी थांबवून मी त्या ठिकाणी लोकांची चर्चा ऐकतो. सर्वसामान्य गावातला एक सामान्य माणूस ज्याला राजकारणातला अ किंवा आ किंवा ई किंवा ई कळत नाही, तो माणूस त्या ठिकाणी म्हणतो अरे हे किती मूर्ख माणसं आहेत. यांची मागच्या 2019ला हे एकमेकाला चॅलेंज करतो, एकामेकाच्या पोरांना फिरून देणं म्हणत होते. हे सगळे एकत्र आले केवळ कशासाठी, सुधा घराणं थांबवण्यासाठी. तुम्ही सुधा घराणं कर्जत तालुक्यात थांबू शकले नाहीत, सुधा घराणं ग्रामीण पट्ट्यामध्ये थांबू शकले नाहीत. एवढंच नाही तर अधिकाऱ्यांनी केलेल्या मतदानामध्ये देखील इथला विद्या आमदार त्या अधिकाऱ्यांना थांबू शकला नाही. अधिकाऱ्यांनी सुधा घराणं मतदान केलं. अधिकाऱ्यांना सुधा घराचं नेतृत्व मान्य आहे. त्या ठिकाणी सुधाकर घराणं 467 मतं पडलेत आणि विद्यमान आमदार जे आहेत त्यांना 332 मतं पडलेत. त्या अधिकाऱ्याने यांचा जाच होता, कंटाळा होता. आता ते वर्ग बघितल्यावर कर्जतच्या अधिकाऱ्यांचं आता काय खरं नाही. आता बदल्यांचं सत्र सुरू होईल, एक एक अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जाईल आणि पाहिजे तो अधिकारी इथे आणला जाईल. आणू द्या, कोणाला अधिकारी आणायचं ते आणू द्या आणि काय व्हायचं ते होऊ द्या. पण मी कधीतरी म्हणालो होतो की सुधाकर भाऊ आमदार होतील आणि आमदार झाल्यावर नामदार होतील. मला आजही माझ्या मनामध्ये विश्वास आहे. माझा तटकरे साहेबांच्यावर विश्वास आहे, माझा अजितदादांच्यावर विश्वास आहे की भविष्य काळामध्ये सुधाकर घारे नामदारच असेल. एवढा चांगलं काम त्या ठिकाणी नेते मंडळी करतील. या ठिकाणी तटकरे साहेबांच्यावर टीका करतो तो आमदार, त्या आमदाराला मला सांगायचं आहे की नाशिक मधल्या देवळाली इथल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरोजाताई आहिरे त्या ठिकाणी निवडणूक लढवत होत्या. तुम्ही त्या ठिकाणी कपट कारस्थान केलं आणि तुमच्या पक्षाचा एबी फॉर्म तुम्ही चॉपरने त्या ठिकाणी नाशिकला 2:45 वाजता पाठवला. आम्हाला जर हे माहिती असतं आम्ही एबी फॉर्म आणून ठेवला असता आणि तुमची जागा इथल्या जनतेने तुम्हाला दाखवली असती. तुम्हाला दुर्दैवाने आम्हाला त्या ठिकाणी पक्षाचं चिन्ह नव्हतं. आमच्या पक्षाच्या नेत्याला दोष नको म्हणून आम्ही निर्णय घेतला. काही मंडळी त्यांच्यातले म्हणतात सोशल मीडियामध्ये आता तुमचा पक्ष कुठला, अरे आमचा पक्षात विचारण्याची आमची काळजी करण्याची तुम्हाला गरज काय. तुम्ही या ठिकाणी निवडून आलाय, तुमचं तुम्ही बघा. तुमच्याशी आम्हाला परत सामना करायचा, मग तो ग्रामपंचायतीचा असेल, पंचायत समितीचा असेल, जिल्हा परिषदेचा असेल, त्या सगळ्या संघर्षासाठी आम्ही सगळी मंडळी तयार आहोत. तुम्ही जी काय जमवलेली जी काय पिळावाला आहे, जे काय नेते मंडळी आहेत, या नेते मंडळीला माझं आव्हान आहे, माझा चॅलेंज आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये तुमची जागा कर्जत खालापूरची ग्रामीण भागातली जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा माझ्या मनातला विश्वास आहे. अरे तुम्ही करोडो रुपयाचा फंड आणला, तुम्ही या ठिकाणी हजारो नव्हे, या ठिकाणी 5-50 हजारांनी निवडून यायला पाहिजे होतं. अरे हा तटकरे साहेबांच्या शिलेदाराने अरे तुम्हाला मूर्खांनो गुडघ्यावर आणलं रे. तुम्ही फार गुडघे टेकले 22व्या-21व्या फेरीपर्यंत आणि तुम्ही उशारा करून सांगता आणि दंड ठोपटता. तुमची वृत्तीच ती आहे, तुमचे संस्कार तेच आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जिंकले तर तुमची मगरुरी जात नाही. तुम्ही मिरवणुकीमध्ये त्या कार्यालयाकडे जाऊन दंड ठोपटता. अरे फार मोठा पराक्रम तुम्ही केला नाही. या ठिकाणी सुधाकर घारेंचाच नैतिक विजय त्या ठिकाणी झालाय. तू 2-2 सुधाकर घारे उभे केले. मग सुधाकर घारेंचा धसका किती असावा. 2-2 सुधा घारे उभे केले, त्यांना मतं पडली 3,3200, आम्हाला पडली 88,000. त्या ठिकाणी त्या मतांची टोटल गेली तर ती 91,000 होते. तुम्हाला या ठिकाणी मी आवर्जून सांगेन, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुठल्या याच्याने ती मतपेटी ठेवली मला माहित नाही. असं शक्यतो कधी कुठल्या मतदारसंघात घडलं नाही. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही गोष्ट घडली नाही की तुमच्या माणगावच्या मतदान केंद्राची पेटी ही मोजलीच गेली नाही. म्हणे तिथे 5,000चा फरक होता, तो फरक जास्त होता, याच्यात 1100च होती. अरे त्या 1100 मध्ये पण 800-900 मतं सुद्धा भाऊंची होते ना. तुम्ही ज्या वल्गडा करताय 5-5 हजाराने, तुमची लायकी 1000-1500 मतांचीच आहे. हा आमचा पराभव आम्ही स्वीकारतो, आम्ही मान्य करतो. तुम्ही सौजन्याने वागा, आम्ही सौजन्याने वागू. आणि ज्या ठिकाणी दादागिरी कराल, ज्या ठिकाणी मस्तवालपणा कराल,
त्या ठिकाणी दादागिरीने तुम्हाला दादागिरीचं उत्तर देण्यासाठी माझ्यासारखा एक वयस्कर माणूस आजही तयार आहे, उद्याही तयार राहील आणि मरेपर्यंत तयार राहील. आम्ही कुठल्याही नाक्यावर तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत. मला काही मित्रांचे फोन येतात, भरतभाई सांभाळून राहा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आम्हाला गीता काय सांगते? गीता सांगते 1 सेकंद अगोदर मरणार नाही आणि 1 सेकंद उशिरा मरणार नाही. मरायची वेळ ठरलेली आहे. मग असल्या साला कोल्या कुत्रांना घाबरून मारण्यापेक्षा आणि शेळीचं जीवन जगण्यापेक्षा सुधा भाऊ तुमच्यासाठी हा भगत मस्तरांचा पोरगा वाघाचं जीवन जगेल आणि वाघ म्हणून तुमच्या पाठीशी राहील. ज्या ज्या वेळेला असा प्रसंग येईल त्या त्या ठिकाणी दोन हात करण्यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहीन. कुठेही खचून जाऊ नका, ही जनता तुमच्या सोबत आहे. या ठिकाणचा प्रत्येक समाजातला माणूस तुमच्या सोबत आहे. विशेष करून कोणी वाईट वाटून घेऊ नका. परंतु मी एक भागामध्ये ज्या राहतो, ज्या भागात मी काम करत होतो त्या भागामध्ये मी आदिवासी वाड्यांच्या मतदान केंद्रावर जात होतो. मला 50-50, 60-60 आदिवासी मुलं त्या ठिकाणी जागी मिळत होती. आमच्या गावात कोण घुसायला नको, आमच्या गावात कोण यायला नको. त्या आदिवासी लोकांचे भाऊ, त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्या आदिवासी समाजाला ज्याने प्रामुख्याने तुमचं पारडं हे वरच्या टोकावर नेण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कुठल्या मतदारांनी केलं असेल, कुठल्या समाजाने केलं असेल, तर त्या समाजाचं नाव आदिवासी आहे. याचा अर्थ बाकी समाजाने केलं नाही असं त्याचा होत नाही. आपण सगळ्यांनी काम केलेलं आहे. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि सुधा भाऊ, तुम्ही घ्याल तो निर्णय, बांधाल ते तोरण, स्वीकाराल ते धोरण. कालही तुमच्या पाठी होतो, आजही तुमच्या पाठी आहे आणि शेवटच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुधा भाऊ तुमच्या पाठी राहील. काय आम्हाला अपेक्षा नाही. मी येता नाही सांगितलं, सुधा भाऊ खड्ड्यात गेला तर आम्ही खड्ड्यात जाऊ, सुधा भाऊ सपाटीवर आला तर आम्ही सपाटीवर येऊ, सुधा भाऊंच्या वाट्याला डोंगर आला तर आम्ही डोंगरावर चढू, पण सुधा भाऊ तुमची साथ सोडणार नाही हा शब्द मी देतो. मीच काय, माझं कुटुंब, माझ्या घरातला एकही व्यक्ती तुमची साथ सोडणारे आमच्या वाट्याला यायच्यात येऊ द्या. आम्ही संघर्ष करणारी त्यागातल्या रक्तातनं जन्माला आली मंडळ आहोत. कुठलाही स्वार्थ काल नव्हता, आज नाही, उद्या नाही. देवाच्या कृपेने 2 वेळचा अंगावर वस्त्र, फिरायला गाडी, हे सगळं भगवंताच्या कृपेने मिळते. त्याच्यामध्ये समाधान मानून आम्ही पुढचं जीवन जगू. पण भाऊ तुमची साथ सोडणार हा शब्द तुम्हाला देतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि महेंद्र थोरवेंना सांगतो, त्या कोकण कॉलेजची एकदा वाट लावली होती, आता त्याचा मालक तो होईल. थोड्या दिवसांनी कुठल्या तरी तुमच्या जागा जमिनी जरा सांभाळा. 7 बारे, तो 7 बाऱ्याची तिकडच काढतो, कुठून 7 बारा काढतो, वेगळीकडे खरेदी करत मारतो. सगळ्यांनी जागरूक करा. आपल्या जमिनी विकायचं षडयंत्र त्याची टोळी आहे. त्याचा तो मुखिया त्याचा तो महेंद्र आहे. कुणाच्या जागा विकेल, कुणाचं घर विकेल, कुणाचा फ्लॅट विकेल. त्याच्यासाठी सर्वांनी सावधान राहा अशा पद्धतीने विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.